राम राम मंडळी. आज आपण बियासाठी जे शेंगा ठेवल्या होत्या ते काढायला आलत्या. तर तुम्हाला दावतो ते कुठल्या अवस्थेत तोडायच्या आणि कशा ओळखायच्या. तर चला सांगतो. जर तुमची शेंग अशी तिरकोणी आणि पिवळी पडली असेल आणि पूर्णपणे वाळलेली असावं तर समजून जायचं की आपली शेंग आता बियासाठी तयार झालेली आहे. तुम्हाला दावतो शेंग कशी बरं का. अशी जवळजवळ 3 फुटी ते 2.5 ते 3 फुटी आपली शेंग लांबीची आहे. सरळ अशा शेंगा आहेत त्या. आणि जे जास्त शेंगा आहेत त्या मजबूत झाड आहे त्याचे आपण शेंग धरली बरं का. त्यामुळं डुप्लिकेटपणा नाही आपल्या शेंगात. जवळजवळ आपली 2 ठिकी निघली. आणि ह्या शेंगातलं आपण बी कुठला निवडायचा आणि कसा निवडायचा हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या जवळजवळ आता 2 ठिकी भरून झाली आणि आपल्या अजून महाग शेंगा होत्या. तर त्या आपण पूर्णपणे वाळून झाल्यावर तर अजून आता तोडा करणार आहे. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.